नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती PYQ सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे असे प्रश्न या सिरीजमध्ये आपण घेतो आहे. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की पोलीस भरतीची कोणतीही प्रश्नपत्रिका घ्या, कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षातील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जसेच्या तसे ऑप्शन सहित 50 ते 60% प्रश्न रिपीट होताना दिसतात. आणि हे जर माहीत असूनसुद्धा जर आपण हे प्रश्न सोडवणार नसू तर मग आपला स्कोर कसं वाढणार आहे? ठीक आहे, तर त्यासाठीच आपण ही सिरीज चालू केली. तुम्हाला फक्त डेली 20 ते 25 प्रश्न सोडवायचे आहेत. फक्त सोडवायचे आहेत म्हणजे तुम्हाला फक्त ही व्हिडिओ प्ले करायचा आहे, इयरफोन्स घालून ऐका किंवा तुमच्या नजरेसमोरून जरी हे प्रश्न गेले ना तरी याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये होणार आहे. ठीक आहे, तर आपण लगेचच आपल्या प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए अशोक कुमार माथुर, बी अरुण जेटली, सी PN सिंगल, डी जगन्नाथ दास. मी फक्त 5 सेकंद थांबणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ही स्क्रीन पॉज करा आणि 20 ते 25 सेकंदमध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए अशोक कुमार माथुर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे? ए हाताचा पंजा, बी सिंहमुद्रा, सी चरखा, डी अशोक चक्र. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए हाताचा पंजा. पुढचा प्रश्न आहे, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? ऑप्शन ए कोकण, बी विदर्भ, सी पश्चिम महाराष्ट्र, डी मराठवाडा. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए कोकण. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस जर म्हटलं तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली या ठिकाणी पडतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? ऑप्शन ए केसरी, बी काळ, सी दर्पण, डी दिग्दर्शन. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 हे वृत्तपत्र सुरू केले होते. तसेच भारतातील पहिले वृत्तपत्र म्हटलं तर जेम्स ऑगस्ट सिक्की यांनी 1780 दी बेंगॉल गॅझेट या नावाने सुरू केलं होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? ऑप्शन ए बेसाल्ट, बी अँथ्रासाइट, सी ग्रॅनाइट, डी सिलिकॉन. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए बेसाल्ट. पुढचा प्रश्न आहे, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे डॅश डॅश. ए सिंहावलोकन, बी पश्चिमाभिमुखन, सी अधावलोकन, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सिंहावलोकन. पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? ऑप्शन ए थंड, बी गोड, सी खारे, डी गरम. आणि याचं आन्सर आहे ऑप्शन सी खारे. लोणार सरोवर कुठे आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? ए वाघ, बी सिंह, सी मालढोक, डी पक्षी निरीक्षण. योग्य आन्सर आहे ऑप्शन डी पक्षी निरीक्षण. नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कुठे आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी दुर्मिळ पक्षी कोणता? ए हरियाल, बी शेकरू, सी मालढोक, डी मोर. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी मालढोक. पुढचा प्रश्नाकडे वळूयात आपल्या. ईडी म्हणजे काय? ऑप्शन ए एनर्जी डिपार्टमेंट, बी इमर्जन्सी डायरेक्टर, सी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, डी युरो डॉलर. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र CID मुख्यालय कोठे आहे? ए मुंबई, बी नवी मुंबई, सी कोल्हापूर, डी पुणे. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी पुणे. पुढचा प्रश्न आहे, MCOCA हा कशासंबंधीचा कायदा आहे? ऑप्शन ए स्मगलिंग, बी धान्य पुरवठा, सी संघटित गुन्हेगारी, डी प्राणी क्रूरता. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी संघटित गुन्हेगारी. MCOCA चा फुल फॉर्म जर बघितला तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ
ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999चा हा कायदा आहे MCOCA, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश डॅश असे केले जाते. ए. पानझडी अरण्य, बी. उष्ण वाळवंट, सी. शीत वाळवंट, डी. बर्फाळ प्रदेश. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, शीत वाळवंट. पुढचा प्रश्न आहे, श्वसनाचे विकार डॅश डॅश यामुळे होतात. ए. ध्वनी प्रदूषण, बी. जलप्रदूषण, सी. वायू प्रदूषण, डी. यापैकी नाही. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, वायू प्रदूषण. 16वा प्रश्न आहे, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती. ए. कावरती, बी. अगती, सी. अगिनी, डी. किल्तन. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए, कावरती. पुढचा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली. ऑप्शन ए 1760, ऑप्शन बी 1857, सी 1761, डी 1862. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, 1761. पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. आणि मग पहिली आणि दुसरी कधी झाली तर पानिपतचे पहिले युद्ध हे 1526मध्ये झालं. पानिपतचे दुसरे युद्ध हे 1556मध्ये झालं. आणि हे पानिपतचे तिसरं युद्ध 1761 होते. ओके, 1500च्या याच्यामध्ये 16व्या शतकामध्ये 1526 आणि 1556ला दोन युद्ध झाले. पहिलं युद्ध 1526, दुसरे युद्ध 1556 आणि तिसरे युद्ध हे 1761मध्ये झाले. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. ऑप्शन ए अहमदनगर, बी नांदेड, सी ठाणे, डी पुणे. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अहमदनगर. सध्या अहमदनगर आता नवीन नाव बदललं आहे अहमदनगरचं आणि ते झालं आहे अहिल्यानगर. सर्वात मोठा जिल्हा, त्यामुळे अहिल्यानगर प्रश्नामध्ये आता चेंज होऊन येऊ शकतं की सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर ऑप्शनमध्ये अहमदनगर नसून अहिल्यानगर लिहिलेलं असेल. ओके, तर सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर. त्याचप्रमाणे सर्वात लहान जिल्हा जर म्हटलं तर मुंबई शहर, ज्याचं एरिया आहे, ज्याचं क्षेत्रफळ आहे 156 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीची समुद्रसीमा लाभली आहे. ऑप्शन ए केरळ, बी आंध्र प्रदेश, सी गुजरात, डी महाराष्ट्र. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी गुजरात. तर महाराष्ट्र राज्याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्र राज्यास लाभलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जर म्हटलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येत मात्र महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लोकसंख्येत लागतो. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जास्त राजस्थान, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि आपलं महाराष्ट्र राज्य तिसऱ्या नंबरवरती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय नौसेनेचे नवीनतम विमानवाहन युद्धनौका कोणती आहे. हे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आता ॲन्सर वेगळं आहे. ऑप्शन ए विक्रांत, बी विराट, सी विक्रमादित्य, डी विशाल. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी विक्रमादित्य. हा त्यावेळेचा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, त्यामुळे त्याचा आन्सर विक्रमादित्य आहे. पण सध्या जर म्हटलं तर भारतीय नौसेनेचे नवीनतम जर विमानवाहन युद्धनौका पाहिली तर विशाल, INS विशाल ही आहे. ओके, तर आत्ता जर करंट अफेअरमध्ये जर विचारला प्रश्न, जर नवीनतम विमानवाहन युद्धनौका कोणती, तर INS विशाल असं आन्सर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते. ए नागपूर, बी मुंबई, सी पुणे, डी नवी मुंबई. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन ए नागपूर. पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता कोणी लिहिली. ए संत गाडगेबाबा, बी संत तुकाराम महाराज, सी संत एकनाथ महाराज, डी संत तुकडोजी महाराज. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी संत तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न आहे, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन ए नागपूर, बी वर्धा, सी भंडारा, डी यवतमाळ.
आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी भंडारा. बावनथडी प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे तर बावनथडी नदीवरच हा प्रकल्प आहे. बावनथडी नदीवर बावनथडी हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय. ए केसरी, बी दक्षता, सी किरण, डी सावधान. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी दक्षता. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश इटलीची राजधानी होय. ए रोम, बी पॅरिस, सी लिमा, डी ओटावा. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए रोम. जर हे आपले आजचे हे पोलीस भरतीचे PYQ सिरीजमधले हे 25 प्रश्न होते. जर आपले हे जर मागच्या वर्षी जर आपले हे प्रश्न जर आपल्या नजरेकडून गेलेले असतील तर एखादा कठीण जरी प्रश्न असेल तरी तो आपल्या नजरेकडून जर आपल्या गेलेला असेल तर आपल्याला त्याचं ॲन्सर इझिली परीक्षेमध्ये देता येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला प्रश्न हे पाहणं गरजेचं आहे. मागचे वर्षीचे प्रश्न पाहणं खूपच जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, हा महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या पोलीस भरतीमधील. तर तो करणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या सिरीजमधून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचे. धन्यवाद मित्रांनो.